नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, हे बघा किती सुंदर रवाळ आणि दाणेदार तूप तयार झालंय। अगदी बाजारात मिळतं तसंच, पण हे दाणेदार तूप तयार होण्यामागे एक छोटीशी ट्रिक आहे। ती जर तुम्ही फॉलो केली ना तर प्रत्येक वेळी तुमचंही तूप असंच रवाळ तयार होईल। चला तर मग सुरुवात करूया। ही आहे गाईच्या दुधाची साय। साधारण मी 8 दिवसांची ही साय गोळा करून ठेवली आहे आणि आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी साय काढून घेणार आहे। यानंतर मी यामध्ये काही बर्फाचे तुकडे ऍड करणार आहे। बर्फ घातल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो, लोणी पटकन वेगळं होण्यास मदत होते आणि ताकही सहज वेगळं होतं। आता हे सगळं छान मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे। बघू शकता किती फ्रेश क्रीम सारखं हे मिश्रण तयार झालं आहे। आता हे एका मोठ्या पातेल्यात आपल्याला सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थंडगार जे फ्रीजचं पाणी असतं ना ते घालायचं। थंड पाण्यामुळे लोणी पटकन वर येतं आणि ताक वेगळं होण्यास मदत सुद्धा होते। आता हे मी हलक्या हाताने छान स्वच्छ धुवून सुद्धा घेणार आहे। आता मी एक जाळी घेतलेली आहे आणि खाली एक भांडं घेते। यामध्ये काय होईल, ताक खाली निघून जाईल आणि वर फक्त लोणी राहील। त्याच्यामुळे आपल्याला लोणी ताकापासून वेगळं करणं ही प्रोसेस खूप सोपी होऊन जाते। त्यामुळे ही प्रक्रिया तुम्ही अगदी शांतपणे करा। आता हे लोणी मी पुन्हा एकदा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेणार आहे आणि हे खूप महत्त्वाची स्टेप आहे। त्यामुळे तुपाला ताकाचा वास राहत नाही आणि तूप जास्त दिवस टिकतं सुद्धा। त्यामुळे गाईच्या तुपामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारखी पोषक तत्व सुद्धा असतात। लहान मुलांच्या वाढीसाठी, मेंदूच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती त्यांची वाढवण्यासाठी गाईचं तूप खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे पण लक्षात ठेवा एक गोष्ट, कोणतेही आहार वय आणि आरोग्यानुसार योग्य प्रमाणातच घ्यायचा असतो। चला तर मग आता बघू शकता जितकी माझी साय होती त्याचं छान लोणी तयार झालं आहे आणि जेवढी साय होती ज्या भांड्यामध्ये अगदी त्याच भांड्यामध्ये लोणी काढून दाखवले तर तेवढंच लोणी सुद्धा तयार झालेलं आहे। मी तुम्हाला त्याच भांड्यात मेजरमेंट करूनही दाखवलेलं आहे। आता हे लोणी त्याच जाड बुडाच्या पातेल्यात काढून घ्यायचं। सुरुवातीला सतत ढवळत राहायचे, जोपर्यंत आपलं लोणी पूर्णपणे वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे पूर्ण ढवळत राहायचं आहे। त्यानंतर लोणी पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवा आणि घाई करायची नाही। मंद आचेवरच तूप छान कडवून घ्यायचं आहे। वेळ लागतो पण याने तुपाला सुगंध सुद्धा खूप छान येतो। मी ज्या पद्धतीने दाखवते अगदी तसंच करा। घरचं शुद्ध तूप चवीलाही उत्तम लागतं आणि त्यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नसतात। त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठीही खूप चांगलं आहे। म्हणून शक्य असेल तेव्हा घरचं तूप वापरणं हे चांगला निर्णय ठरू शकतो। बघू शकता मैत्रिणींनो, आता तूप छान कडवून सुद्धा झालेलं आहे। खालील बेरीला अगदी हलका तपकिरी रंग आला की आपल्याला गॅस सुद्धा बंद करायचा आहे आणि अशी प्रोसेस केल्यामुळे बेरी सुद्धा आपली जास्त राहत नाही, एकदम कमी बेरी येते। त्यामुळे तूप आपल्याला जास्त मिळतं आणि लक्षात ठेवा नेहमी जाड बुडाचं भांडच वापरायचे, त्यामुळे तूप करपत सुद्धा नाही। आता गॅस बंद करून तूप लगेच गाळणीच्या सहाय्याने एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत गाळून घेते। अगदी घरभर सुगंध असा तुपाचा सुगंध पसरलेला इतकं सुंदर वाटतंय ना। आणि इच्छा असेल ना तर तूप कडवताना तुम्ही 2 ते 3 तुळशीची पानं सुद्धा घालू शकता। याने तूप अजून शुद्ध आणि सात्विक सुद्धा होतं। आता आज मी काही घातलेलं नाहीये। चला तर मग आता सर्वात महत्त्वाची टिप, जर तुम्हालाही तूप अगदी रवाळ आणि दाणेदार हवं असेल ना तर तूप गाळून झाल्यानंतर ते गरम असतानाच एअरटाईट बरणीमध्ये लगेच झाकण घट्ट बंद करायचं आहे। आता इथे मी रबर सील असलेली बरणी वापरते, त्यामुळे हवा आत जाणार नाही। आता हे झाकण किमान 2 ते 3 तास अजिबात आपल्याला उघडायचं नाहीये।
दुसऱ्या दिवशी बघा किती सुंदर रवाळ आणि दाणेदार तूप तयार झालं आहे। ही छोटीशी ट्रिक आहे पण तुपाला अगदी परफेक्ट टेक्स्चर येतं। तर मैत्रिणींनो, माझी ही दाणेदार तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या, घरगुती आणि उपयोगी रेसिपींसाठी वाव शिवण्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।